चल ना, झाली का तयारी? काठीची मिरवणूक निघेल ना आता? हा निघाल, पण साडी घालायची राहिली ना. म्हणजे साडी घालायची अजून? हा मग आता. बरं बरं, आटप मग तर मी पुढे जातो. हा हा चला चला, तो रामाला लावून द्या कपडे घालायला लवकर. बरं बरं, चालेल. राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आमच्या गावची यात्रा आणि आमच्या गावच्या यात्रेतील एक धमाल व्हिडिओ आज आपल्याला पाय भेटणार आहे. तो म्हणजे काठीची भव्य अशी मिरवणूक. तर आता आहे ना, ही जी मिरवणूक निघणार आहे ना, ही या मंदिरापासून सुरुवात होणार आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवला होता का काठी बसवली होती देवाची, आणि आज ही काठी उठवली जाणार आहे आणि हिची पूर्ण वाजत गाजत पूर्ण भव्य मिरवणूक पूर्ण गावभर ही निघणार आहे आता. आणि यासाठी बँड सांगितलं आहे गावकऱ्यांनी, बँड, आणि एकदम जल्लोष आणि वर्षाकाठी होणारा हा आनंद. तर आता या मिरवणुकीला सुरुवात झाली पहा. आणि आमच्या गावची जे तरुण मित्रमंडळी आहे सगळ्यांनी असं एकरंगी टी शर्ट घेतलं पहा. आणि या मिरवणुकीचा आनंद ज्या ठिकाणी, आणि आज समोर जो दिसतोय हा बँड, काही वर्षी डीजे राहतोय, यावर्षी बँड आहे मित्रांनो. तर पहा, गुलालाची उधळण आणि या देवाची काठी ज्याला वाटेल ते नाचीत आहेत. आणि आमच्या तरुण मित्रमंडळीचा तर वेगळाच आनंद, एकमेकाला खाली बसून आणि मग नाचवितात. आणि पुढं बँडवाल्यांची गाडी राहते. आणि हे जे ते बँडवाले आहेत ना, त्यांचे गायक अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं गायन, हिंदी चित्रपटांमधली गाणी, काही मराठी, आणि मित्रांनो ही कला आहे खरंच. तर या ठिकाणी पहा, त्या गावामध्ये हा आनंद उत्सव साजरा केला जातोय. एरवी दिवसभर सुनाट असणारा गाव आज एकदम गजबजून निघतोय. आणि थोड्याच वेळात आता त्या काठीची भव्य मिरवणूक इथं येणार आहे. आणि ज्या ठिकाणी मैदान आहे ना, तिथं ती नाचवली जाते. जिथं मैदान असेल त्या ठिकाणी ती मैदानामध्ये नाचवली जाते. मित्रांनो, दरवर्षी सालाबाजप्रमाणे रंगपंचमी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी अकोले तालुक्यातील शेरविरे या गावची आमची यात्रा राहते, वेताळ बाबाची. तर पहा, आता समोरून बँडवाल्यांची गाडी येते आणि इथं थोडासा मैदान आहे आणि इथं ती नाचवली जाणार आहे. पहा किती एकरंगी टी शर्ट हे आमच्या तरुण मित्रमंडळाने छापलं. आणि फक्त उडतोय तो धुराळा, नुसता दूर दिसतोय पहा, कारण नाचकामच तेवढे पहा. आणि ही काठी पण आता इथं आणली समोर. आणि ही देवाची काठी मी आपल्याला दाखवली होती आदल्या व्हिडिओमध्ये. तर काही जाणकार माणसं ही काठी घेऊन इथे येतात. आणि ज्याप्रमाणे आमचं तरुण बांधव आहेत त्याप्रमाणे आमच्या महिला मंडळ सुद्धा या कार्यक्रमामध्ये तेवढ्याच उत्साहानं सहभाग घेतात. आणि पूर्ण ही गावची एकी या यात्रेमधून दिसते. सप्ताह, यात्रा या कार्यक्रमामध्ये सगळी अशी एक होऊन उत्साहामध्ये हे कार्यक्रम साजरा केला जातं. ती आणि उंच हवेमध्ये नाचवली जाते ती आमच्या वेताळ बाबाची काठी. सर्वात जास्त आनंद लुटला जातो ना मित्रांनो आमच्या तरुण बांधवांकडून. आणि मी पाठीमागच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं मित्रांनो, जरी आमची खेडेगाव असतील, काही गोष्टींनी गरीब असतील, पण मनाने
आणि संस्कृतीने खूप श्रीमंत आहेत. पाहुण्या रावळ्यांचा सुद्धा तेवढाच आदर केला जातोय. आणि आज या कार्यक्रमासाठी भरपूर पाहुणी मंडळीसुद्धा आहे. आणि संध्याकाळी या ठिकाणी तमाशाचा कार्यक्रम राहणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी आखाडा राहतोय, म्हणजे कुस्त्यांचा जंगी आखाडा. तो सुद्धा आपल्याला काय भेटेल राजयोग मराठी न्यूज चॅनल. पाहूया तिच्यात तरुण बांधवांच्या नृत्याची ही एक छोटीशी झलक. काही तरुण बांधव तिकडं नाचण्यात दंग, तर काही मंडळी इकडं आमच्या देवाची काठी नाचवण्यात दंग. या मैदानामध्ये ही देवाची यताळबाबाची काठी नाचवली जाते पहा. आणि ज्याला जशा पद्धतीनं नाचवता येईल ना तशा पद्धतीनं ही नाचवली जाते. आणि ती काठी उंच राहते, बरेचशी याळाची काठी राहते. आणि ती पडू नये त्यासाठी 2-3 दोर लावलं जातं ती. तर पहा हे जल्लोष आमच्या तरुण बांधवांच्यात जल्लोषाला पहाराच नाही राहत. मी पहिल्यापासून आपल्याला म्हणत आलो मित्रांनो. तर यामध्ये समाविष्ट आमच्या महिला मंडळ, पाहुणी मंडळी, ग्रामस्थ, तरुण बांधव, छोटी मोठी मुलं सगळीच. आणि याला म्हणतात मित्रांनो एकीचा बळ. कुठंतरी आपला समाजाचीसुद्धा एकी होते सणावारांच्या निमित्तानं का होईना. आणि सण साजरं केलं जातं तर समाज एकत्र व्हावा. आणि एक देवावर असणारा श्रद्धा, विश्वास या सगळ्या गोष्टी यामधून दिसल्या जातात. आणि अनेक देणगीदार या कार्यक्रमासाठी देणगी रूपानं मदत करतात. तर प्रत्येक ठिकाणी जिथं मैदान असेल ना तिथं कमीत कमी या काठी आहे ना 10 ते 15 मिनटं नाचवली जाते. आणि पूर्ण गावामध्ये ही फेरी काढली जाते. ज्याप्रमाणे सप्त्याची दिंडी ही पूर्ण गावावर निघते त्या टायमाला त्याप्रमाणे. आणि पूर्ण जो यताळबाबाचं देवस्थान आहे ना तिकडे ही काठी पाया पडायला शेवटी नेली जाते. आणि यताळबाबाचं आमच्या जे मंदिर आहे ना, मंदिर नाही ते दाखवलं होतं, एक छोटासा पार आहे. तर तिथं ही काठी नेली जाणार आहे आता. आणि तिथं यताळबाबाला सगळे मस्तपैकी नारळ फोडून आणि हे गायक मी पहिल्या वेळेला दाखवले होते, अतिशय सहकार्य या बँडवाल्यांचं सुद्धा. आणि बँडवालेच गायक आहे ते गाडीपासून थोडे दूर राहतात, कारण तिथं जास्त गोंगाट राहतो ना त्या गाडीपाशी. आणि थोडासा धुसर असा वातावरण दिसत आहे का, तर इथं नाचकाम चालू आहे, धूळ भरपूर आहे आणि धूळ उडत आहे, त्याच्यामुळे थोडासा असा धुसर असा वातावरण वाटत आहे. आणि पाठीमागच्या गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवला होता आमच्या गावच्या जत्राचा व्हिडिओ, काठीची भव्य मिरवणूक. आणि मित्रांनो कुठंतरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून या आमच्या गावचा यात्रा उत्सव दिसतोय. आणि याचा आखाडा जो होणार आहे भव्य कुस्तीची दंगल, ती सुद्धा राजयोग मराठी न्यूज चॅनल आपली उद्या दिसणार आहे. आणि जवळजवळ ही काठी आता गावाच्या मजेबाजी आली. आणि आता ही मिरवणूक साधारणतः 3 ते 4 तास चालते. जसा वेळ असेल तशा पद्धतीने ही मिरवणूक काढली जाते. आणि आमच्या गावची आता जी पहिली होती ती थोडीशी छोटी असायची, पण आता तीसुद्धा खूप प्रगतीपथावर आहे. आणि या ठिकाणी आता काही आमचे तरुण जे बांधव आहेत
ते काठी नाचवायचा प्लॅन आहे त्यांचा, ते डोक्यावर. आता ते डोक्यावर काठी नाचवायचा प्लॅन चालू आहे त्यांचा. तर मित्रांनो, वेताळ बाबाकडं एवढीच आमच्या ग्रामस्थांची मागणी राहते का सर्व लहान थोरांना सुखी ठेवा. आणि म्हणून ही दरवर्षी सालाबाजप्रमाणे भरपूर, म्हणजे आता कितीतरी पिढ्या गेल्यात, आम्हाला पण आठवत नाही, तेव्हापासून ही यात्रा चालू आहे. आणि काही भगव झेंडा आहेत, तो सुद्धा नाचवला जातो पहा, छोटे छोटे. चला मित्रांनो, आता भरपूर इथं आता पहा डोक्यावर काठी नाचवितात. एवढी मोठी काठी डोक्यावर नाचवली जाते पहा. ही एक आमच्या यात्रा बाबांची कृपा म्हणायची. कितीतरी फुटाची काठी ही डोक्यावर नाचवली जाते. आणि हिला असं 3 दोर बांधले जातात, कारण ही म्हणजे पडू नये कुठं. तर आमचा एक तरुण बांधव डोक्यावर काठी नाचवतोय पहा. हा एक आनंद आहे मित्रांनो, खरंच. आणि बाकीचे जे आहे सहकारी, ते सहकार्य करायला ही काठी कुठं पडू नये. आणि इथं तर सगळेच छोटे छोटे आमचे तरुण बांधव आहेत. आणि मित्रांनो, खरंच ही परंपरा जपली पाहिजे. आणि आमच्या अकोले तालुक्यात तसेच आमच्या खेडोपाडी ही काठींची भव्य मिरवणूक काढली जाते. यात्रा उत्सव हा मोठ्या उत्सवामध्ये साजरा केला जातो. आमच्या पूर्ण 40 गाव डांगणामध्ये जिथं जाल तुम्ही तिथं अशा जत्रा तुम्हाला पाहिजे भेटतील. म्हणजे कमीत कमी ज्या देवाची जत्रा आपण साजरी करतो त्या देवाला सुद्धा तेवढाच आनंद होत असेल. तर कुठंतरी लोकांची भावना आपल्यावर आहे. कुठंतरी लोक आपल्याला वर्षातून एकदा कळना किमान मान देतात. आणि मग त्या देवाचं सुद्धा लक्ष गावाकडे राहत आहे. तर आता संध्याकाळचं साधारणतः 5 वाजलं ती. आणि आता ही काठी सरळ देवळापासून खाली जाणार आहे. आणि आता खाली वेताळ बाबाचं जिकडं म्हणजे देवस्थान आहे तिकडं जाईल काठी. समोर तो बँडवाला. आणि पहा किती गर्दी, अफाट गर्दी. अक्षरशः रस्त्याला पाय ठेवा सुद्धा जागा नाही मित्रांनो. पहा एवढी गर्दी आहे. तर पहा आता ही पूर्ण खाली जाणारी काठी. अशी ही यात्रा राहते मित्रांनो, असा जल्लोष. तर मित्रांनो, आमच्या गावचे जे वेताळ बाबा आहेत, अतिशय जागृत देवस्थान, तिकडे ती काठी आता दर्शनासाठी नेली. मग अनेक गावकरी जाऊन तिथं नारळ फोडतील. आणि हा एक छोटासा व्हिडिओ, हा एक भव्य काठीचा मिरवणुकीचा जल्लोष मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ, नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी, चला लाईक करा, हाय पण करा. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.